नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट देणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहून घ्या. आपल्याला मोबाईलवरून रेशन कार्ड डाउनलोड करता येणार आहे, तेही फक्त 2 मिनिटांमध्ये. कुठलंही डॉक्युमेंट लागणार नाही, फक्त आधार कार्ड आणि आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचा OTP. आता सरकार वरचेवर हळूहळू डिजिटलायझेशन करत आहे, त्यामुळे आपले जुने राशन कार्ड बंद होणार आहेत. त्यासाठी नवीन राशन कार्ड जसे आपले आधार कार्ड आहेत, मतदान कार्ड आहेत, आपले त्यासारखे आपलं आयुष्यमान कार्ड आहे, त्यासारखे आपल्याला डिजिटल रेशन कार्ड सुद्धा आपल्या मोबाईलवरून फक्त 2 मिनिटात डाउनलोड करता येतं. तर ते कसं डाउनलोड करायचं आपण जाणून घेऊया. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला, सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन मेरा रेशन हे ॲप डाउनलोड करायचं आहे. मेरा रेशन मेरा रेशन हे ॲप डाउनलोड करायचं आहे. हे ॲप आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. ते डाउनलोड केल्यानंतर त्याला तुम्ही ओपन करायचं आहे. ओपन करून घ्या तुम्ही. सर्वप्रथम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं ज्या व्यक्तीचे राशन कार्डामध्ये तुमचे नाव आहेत, वडिलाचं, आईचं, तुम्ही भाऊ बहीण कोणी पण असो, कोणत्या पण एका व्यक्तीचा आधार नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर मी आधार नंबर टाकतो, तुम्ही पाहून घ्या. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आधार नंबर टाकून कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, पाहू शकता मित्रांनो, OTP सेंड सक्सेसफुली झालेला आहे. तुम्हाला जो आधार नंबर टाकला आहे त्या आधार नंबरला जो नंबर लिंक आहे त्या नंबरला तुमचा OTP जाईल. तर तुम्ही तो OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाईड झाल्यानंतर तुम्हाला क्रिएट एमपिनचं आहे, तुम्ही यासाठी स्किप करू शकता. स्किप करून तुम्ही इथं ओनली दिस टाइम तुम्ही ह्या टाइम तुमचा इथं बघा मित्रांनो, ॲप ओपन झाल्या तुमचं रेशन कार्ड सुद्धा ओपन होईल. रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला भरपूर ह्यासाठी तुमची पूर्ण माहिती ह्याच्यामध्ये असणार आहे ॲपमध्ये. तर तुम्ही या रेशन कार्डमध्ये तुम्ही डाउनलोड या बटनावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता कसं आहे बॅक आणि फ्रंट. हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे रेशन कार्ड अशा प्रकारचे मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही कुठेही बाहेर ऑनलाईन सेंटरला जाऊन प्रिंट मारून घेऊ शकता आणि इथून पुढे हेच राशन कार्ड चालणार आहेत. तर सर्वांनी डाउनलोड करून घ्यावे आणि जेवढे आपले मित्र असतील तेवढ्यांना व्हिडिओ शेअर करावा. धन्यवाद. आणि काय अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि डेली नवीन अपडेट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.